ಸಸ್ಪೆನ್ಷನ್ ಮಾಡಬೇಕು, ಮತ್ತು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಮತ್ತು ಡಿಸ್ಕ್ವಾಲಿಫಿಕೇಷನ್ಗೂ ಕೂಡ ಮೂವ್ ಮಾಡಬೇಕು, ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ವರಿಷ್ಠರ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದು ತತ್ಕ್ಷಣ ನಿರ್ಧಾರ ಕೈಗೊಳ್ಳೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ತೀರ್ಮಾನ ಆಗಿದೆ. हमने एक शोकाज नोटिस दी है, उसका वो जो जवाब देंगे दिया सर, हम उस पर एक कार्रवाई तय करेंगे. बॉल इज ऑलरेडी इन दी हाईकमांड कोर्ट और निर्धारण मारते. अब ऊपर भगवान भी आदमी बनाता है तो हर आदमी अच्छा तो बनता नहीं. तो जब हमारे पास 71-72 लाख कार्यकर्ता है तो हर आदमी पार्टी के सिद्धांतों को महसूस और एहसास कर ले, ये भी कोई जरूरी नहीं होता. हर आदमी का अपना अपना व्यक्तित्व होता है. समय सिद्ध करता है कि उसका व्यक्तित्व सही था या उसका व्यक्तित्व गलत था. समय ही इसका जवाब देगा. और जो मुझे समझ में आता है वो मेरे दिल और दिमाग में है, जो मैं आपके सामने तो बोल नहीं सकता हूँ. आपके सामने तो मैं यही कहूँगा कि उनको नोटिस दी गई है. नोटिस का जो वो जवाब देंगे हम उसके आधार पर तय करेंगे कि क्या कार्रवाई करनी है, नहीं करनी है. हम कार्रवाई करने की बात नहीं, न करने की भी बात करेंगे. ಪಕ್ಷ ಈ ವಂಶ ಪಾರಂಪರೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಏನಿದೆ ಇದರಿಂದ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಬೇಕು. ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಇಟ್ಟಿವಿ, ಅವರು ಎಲ್ಲ ಸಭಾಗ್ರವಾಗಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಚಿಂತನೆ ಮಾಡಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಭಾವನೆಗಳನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡು ಅವರು ನಿರ್ಣಯ ಮಾಡಬೇಕು. पार्टी की लीडरशिप को चेंज करने का अधिकार या लीडरशिप को तय करने का अधिकार या तो निचले धरातल के सामान्य कार्यकर्ताओं के पास होता है या फिर हमारी राष्ट्रीय इकाई के पास होता है. इसके अलावा ऐसा कोई व्यक्ति नहीं होता है जो कि पार्टी की लीडरशिप को बदल सके. पार्टी के लीडर मांग करने पे नहीं बदले जाते. ಏನು ಕೆಲವು ಮುಖಂಡರುಗಳು ಅಶಿಷ್ಟ ನಡವಳಿಕೆಗಳು ನಡೀತಾ ಇದೆ ಹಲವು ತಿಂಗಳುಗಳಿಂದ ಇದೆಲ್ಲದಕ್ಕೂ ಕೂಡ ಕಡಿವಾಣ ಹಾಕಬೇಕು. ಪರ ವಿರೋಧ ಯಾವುದು ಕೂಡ ಚರ್ಚೆಗಳಿಗೆ ಇತ್ಯಷ್ಟಾಡಿ ಈ ವಿಚಾರವನ್ನು ಕೂಡ ಗಂಭೀರವಾಗಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕು. ಮತ್ತು ಕೇಂದ್ರದ ವರಿಷ್ಠರು ಕೂಡ ಇದಕ್ಕೆ ಮನವರಿಕೆ ಮಾಡಿ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಸುಸೂತ್ರವಾಗಿ ಹೋಗಬೇಕು, ಸರಿಯಾದ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕು. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲೂ ಕೂಡ ವರಿಷ್ಠರ ಗಮನಕ್ಕೆ ತರಬೇಕು ಅನ್ನೋದು ಕೂಡ ಚರ್ಚೆ ಆಗಿದೆ. ಇನ್ನೂ ಕೂಡ ಇದೇ ರೀತಿ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೂ ಬೇಸರ ಆಗಿದೆ. ಖಂಡಿತ ಪಕ್ಷದ ಬೆಳವಣಿಗೆಗೂ ಕೂಡ ದೃಷ್ಟಿಯಿಂದನೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯದಲ್ಲ. ಅದು ಯಾರೇ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಅದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಪಕ್ಷದ ಚೌಕಟ್ಟಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಬೇಕು. ಯಾರು ಇನ್ನೂ ಕೂಡ ಆದಿ ಬೀದಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡ್ತಾರೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಗಂಭೀರವಾಗಿ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಅನ್ನೋ ವಿಚಾರವೂ ಕೂಡ ಚರ್ಚೆ ಆಗಿದೆ. There is nothing like Yatnal versus Vijendra Yatnal versus BJP in कर्नाटका. मैं न ऐसी चीज़ों को बहुत गंभीरता से देख रहा हूँ और न इसको लेकर के संगठन बहुत ज़्यादा चिंतित है. एक शोकाज नोटिस यत्नाल जी को दी गई है. हम उस शोकाज नोटिस पर यत्नाल जी के जवाब का इंतजार करेंगे. सर बट क्या करेंगे नेक्स्ट, क्या है? यत्नाल ओपन बोल रहा है सब पब्लिक ठीक होगा, आपको उम्मीद है क्या? हमने एक शोकाज नोटिस दी है. शोकाज नोटिस का अभी जवाब नहीं आया है. जवाब आने के बाद पार्टी तय करेगी क्या करना है. आगे ऐसे ही बोला तो पार्टी एक्शन लेगी. हमने एक शोकाज नोटिस दी है. शोकाज नोटिस का जो जवाब देंगे, मैंने कहा जवाब देंगे, हम उसके आधार पर अपने अगले कदम को तय करेंगे. कोई दूसरा विषय उन्होंने बोला है जवाब दिया है, जवाब दिया. हमने एक शोकाज नोटिस दी है, उसका वो जो जवाब देंगे दिया सर, हम उस पर एक कार्रवाई तय करेंगे. दिया ही नहीं दिया. हमारे संज्ञान में ऐसी कोई जवाब नहीं है. जब मेरे संज्ञान में आएगा तो मैं उसको नोटिस लूँगा.